मंडळी नमस्कार। मंडळी मागच्या 2 दिवसांपासून सर्वच प्रमुख माध्यमांवर देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे। फडणवीस यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची नुकतीच भेट घेतली, तेव्हापासून या चर्चेला सुरुवात झाली। फडणवीस आता दिल्लीत मोठी जबाबदारी घेऊ शकतात किंवा केंद्राकडून त्यांना तशी जबाबदारी देण्याची शक्यता या माध्यमातून व्यक्त करण्यात येते। तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर गेल्या 10 वर्षात देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वर्चस्व राहिलं। सलग 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी मोठा विक्रमही केला। गेल्या विधानसभेवेळी मी पुन्हा येईल असं ते म्हणाले आणि ते आले देखील होते। मात्र अगदी 3 दिवसांच्या कालावधीत त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला। नंतर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं। मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी स्थित्यंतर झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात आलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं आपण पाहिलं। राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फोडण्यात केंद्रातल्या नेत्यांसोबत फडणवीस यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलल्याचं सांगितलं जातं। दरम्यान आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, केंद्रात पुन्हा एनडीए सरकार आलंय। तसं पाहिलं तर महायुतीला महाराष्ट्रात मोठा पराभवाला देखील सामोरं जावं लागलं होतं आणि या पराभवाच्या कारणामागे मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा संविधान बदलाचा मुद्दा असो, या प्रचाराच्या मुद्द्याभोवती महाविकास आघाडीनं चांगलं यश संपादन केलं। अगदी 2 महिन्यांच्या कालावधीनंतर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात। संविधान बदलाचा मुद्दा जरी बाजूला पडला असला तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा या निवडणुकीत पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहील अशी शक्यता व्यक्त केली जाते। आणि असं जर झालं तर देवेंद्र फडणवीस यांना ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या काही काळापासून टार्गेट करायला सुरुवात केली आहे, त्यातून त्यांनी फडणवीसावर अनेकदा टीकाही केली। प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या आड जे कोण येतात ते सगळे फडणवीस यांच्या इशाऱ्यानेच येतात। तसंच ओबीसी आरक्षण बचाव ही मोहीम देखील फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच महाराष्ट्रात सुरू झाल्याचे देखील आरोप फडणवीस यांच्यावर जरांगेंकडून करण्यात आले। छगन भुजबळ, आता भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड ही सगळी मंडळी देखील फडणवीस यांच्या सांगण्यावरून काम करते असा नरेटिव्ह पसरवण्यात मनोज जरांगे यांनी यश मिळवले। त्यामुळे हे सगळं वातावरण तसंच मराठा समाजाची नाराजी पुन्हा एकदा भाजपला विधानसभेला अडचणीत आणू शकते अशी शक्यता यामागे व्यक्त केली जाते आहे। तसंच इथून पुढच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही सुटला तर पुन्हा एकदा फडणवीस टार्गेट होऊ शकतात। फडणवीसांना टार्गेट करणं अर्थातच भाजपला टार्गेट करण्यासारखं आहे। त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांची किंमत सर्वच राजकीय नेत्यांना माहिती आहे। हा मुद्दा देखील फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्यासाठी भाजपसाठी पुरेसा आहे असं राजकीय विश्लेषक आता विश्लेषण करतायत। ज्या मुद्द्याभोवती लोकसभेला महाराष्ट्रात महायुती हरली त्या पराभवाची जबाबदारी घेत फडणवीस राजीनामा देण्यासाठी तयार देखील झाले होते। मात्र तेव्हा तसं झालं नाही। पराभवाची कारणं काय आहेत हे फडणवीस यांना देखील चांगली माहिती आहेत। म्हणूनच तोच किस्सा परत विधानसभा निवडणुकीत घडू नये यासाठी भाजप पुरेपूर काळजी घेताना दिसतो आहे। फडणवीस यांना दिल्लीला बोलावून घेतल्यानं मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची नाराजी काहीशी कमी होणार असेल तर फडणवीस यांना भाजप दिल्लीलाही बोलू शकतो। जर देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर त्यांना केंद्रात नेमकी कोणती मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते या गोष्टीचा विचार केल्यास ते मोदींच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री म्हणून सहभागी होऊ शकतात, ही एक शक्यता आहे। त्यानंतर पक्षामध्ये देखील त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते आणि ती कदाचित भाजपचं अध्यक्षपद फडणवीस यांच्याकडे दिलं जाऊ शकतं असं आता बोललं जाते। जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे, त्यामुळे भाजपला नवा अध्यक्ष हवाच आहे। महाराष्ट्रातून भाजपसाठी विनोद तावडे यांनी लोकसभेपूर्वी मोठी कामगिरी केली। त्यांच्याही नावाची भाजपच्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे। मात्र प्रशासनाच्या अनुभवाचा विचार केल्यास फडणवीस यांचा अनुभव काहीसा तावडेंपेक्षा मोठा आहे। म्हणूनच फडणवीसांकडे अध्यक्षपद येऊ शकतं असं राजकीय विश्लेषक सांगतायत। तसंच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय। त्याचबरोबर केंद्रात काम करताना काही अभ्यासू आणि प्रभावशाली नेतृत्वाची नेहमीच गरज असते। म्हणूनच मग तशा नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून भविष्याची बांधणी करायची असाही त्यामागे हेतू असतो। देवेंद्र फडणवीस हे सलग 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिले। त्यांची प्रशासनावर पकड आहे। ते अभ्यासू नेते असल्याचं त्यांचे विरोधक देखील मान्य करतात। कायद्याचा आणि अर्थविषयाचा त्यांचा अभ्यास चांगला आहे। अर्थसंकल्प कसा समजून घ्यायचा याबद्दल ते नेहमीच सांगत आले आहेत। त्यांच्याविषयी त्यांनी एक पुस्तकही देखील प्रकाशित केलंय। त्यामुळे ते अर्थ खातं चांगलं सांभाळू शकतात अशी चर्चा देखील आहे। खरं तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तेव्हाच फडणवीस यांना केंद्रात घेऊन अर्थमंत्री केलं जाईल अशी चर्चा होती। पण भाजपला महाराष्ट्रात काही घडामोडी घडून आणायच्या होत्या, सत्ता पुन्हा मिळवायची होती आणि त्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती। म्हणूनच मग त्यांचं केंद्रात जाणं तेव्हा होऊ शकलं नाही। आता महाराष्ट्रात महायुतीचं स्थिर सरकार आहे। शिंदे मुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपला फार धोका देखील वाटत नाही आणि राज्यातील नेतृत्व हे एक हाती असू नये असा काँग्रेसी विचार भाजपमध्येही आता शिरलाय। म्हणूनच मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं गेलं नाही।
तोच कित्ता महाराष्ट्रामध्येही गिरवला जाऊ शकतो। सध्या फडणवीस यांच्याकडे असलेलं एक हाती नेतृत्व पक्षाला नको आहे। नवं नेतृत्व निर्माण करण्याचा भाजपचा नियमित प्रयत्न राहिलेला आहे। त्यामुळे फडणवीस यांना केंद्रात बोलावून तिथं महत्त्वाची जबाबदारी देणं हे भाजपला आता गरजेचं वाटत असावं। यानं दोन गोष्टी साध्य होतील। महाराष्ट्रात भाजपला नवं नेतृत्व देखील निर्माण करणं सोपं जाईल आणि केंद्रातही भविष्याच्या दृष्टीनं प्रभावशाली चेहरा निर्माण करता येऊ शकेल। कारण प्रमोद महाजन यांच्यानंतर तसा चेहरा महाराष्ट्रातून निर्माण होऊ शकला नाही। नितीन गडकरी यांच्यामध्ये ती क्षमता आहे, पण केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे नेहमीच खटके उडत राहिलेत असा इतिहास आहे। मंडळी, शेवटी या सर्व शक्यता आहेत ज्या राजकीय जाणकार यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत। यातलं तथ्य समोर येण्यासाठी आपल्याला फार काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाहीये। अगदी काही दिवसात ते स्पष्टही होईल। आपण त्याची वाट पाहूयात। तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।